नमस्कार मैत्रिणींनो, बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। तर अशी बाई कोणाला आवडत नाही। छोट्या छोट्या नाड्यावर लेसपासून केलेली ही सुंदर बाई चला शिकूया आज। माझी जी बाईची उंची आहे ती पूर्णपणे 5 इंच आहे आणि संपूर्ण शिलाई सकट मी मुंड्याची लांबी टाकलेली आहे 8 इंच। तर आपल्याला बाईची माप घेताना वरती 2 इंचाची खूण करायची आहे व खालीही 2 इंचाच्या अंतरावरती त्याचा उतार ठेवून पुन्हा 1 इंच वरती घेऊन आपल्याला तिरकस आकारात सरळ रेष मारून घ्यायची आहे व त्रिकोणी कोन काढून घ्यायचा आहे। आता बाईला आपल्याला काय करायचं आहे, हा कट जो आपण रेषा मारलेली आहे ती पूर्णपणे कट करून काढायची आहे आणि जी आपली सुंदरशी बाई बनवणार आहोत ती वरचा भाग जो आहे तो बाईला आपल्याला अस्तरवरती मांडून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। ही जी बाई कट केलेली आहे ती आपल्याला अस्तरवरती मांडून आपल्याला खालची जी साइड आपण जी कट केलेली होती त्या साइडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला खालचा जो एक्स्ट्राचा पार्ट होता तो आपल्याला कट करून काढायचा आहे। आता बाईची टोकं व्यवस्थित येण्यासाठी छोटे छोटे मी कट मारून घेत आहे। आता आपल्याला ही बाई पलटी मारून पुन्हा एक टिप मारून घ्यायची आहे व आपली बाई पूर्णपणे तयार करून घ्यायची आहे। संपूर्ण बाईला व्यवस्थित अशी कडेपर्यंत टिप मारून घेतलेली आहे। आता वरच्याही साइडने मी टिप मारून घेणार आहे व राहिलेला भाग जो आहे तो एक्स्ट्राचा कट करून काढायचा आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण पट्टी खालची कट केलेली होती ती एका पेपरवरती मांडून थोडीशी खाली पाव इंच जागा आणि वरून पाव इंच जागा सोडून आपल्याला रेष ओढून तसाच आकार काढून घ्यायचा आहे व कात्रीने कट करून घ्यायचा आहे। संपूर्ण ही जी पट्टी आहे ती आपल्याला काय करायचं आहे, या पट्टीवरती मी आता 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे व याची छोटीशी नाडी शिवून घेणार आहे। व्यवस्थित अशी नाडी एकसारखी शिवून घ्यायची आहे। आता ही जी नाडी आहे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि जो आपला बाईचा जो खालचा पेपरचा कटिंग केलेलं होतं त्याच्यावरती एक एक नाडी थोड्या थोड्या अंतरावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी टिपा मारून घ्यायची आहे व नाड्यांचं अंतरही व्यवस्थित ठेवायचं आहे। शेवटपर्यंत आपल्याला असंच प्रकारे करायचं आहे। संपूर्ण कागदावरती आपल्याला अशाच प्रकारे नाड्या शेवटपर्यंत जोडून घ्यायच्या आहेत। ह्या संपूर्ण नाड्या जोडून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साइडने टिपा मारून घ्यायच्या आहेत व एक्स्ट्राचे जे नाड्यांचे तुकडे राहिलेले आहेत ते आपल्याला कट करून काढायचे आहेत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन लिंक तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आता आपल्याला ही बाई जी आहे ती या पेपरवरती मांडून जो आपला पेपरचा मध्य होता व बाईचा मध्य होता तो व्यवस्थित एकावरती एक ठेवून आपल्याला ही बाई जोडून घ्यायची आहे। संपूर्ण अशी कडेपर्यंत टिप मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला जी कागद आहे तो एका बाईला जोडून घेतलेला आहे। आता पुन्हा मी काय करणार आहे, 2 इंचाची जी पट्टी होती ती घेणार आहे। आता ही जी पट्टी आहे ती ब्लाऊजच्या कलरच्या बाईच्या कलरची आहे। ती पट्टी आपल्याला दुमडून आपल्याला मागच्या साइडनी लावून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी मागच्या साइडने टिप दुमडून लावल्यानंतर वरती हीच पट्टी आपल्याला पलटी मारून पूर्णपणे गोट तयार करून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा गोट तयार झाल्यानंतर आपल्याला जो आतला पेपर आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे। संपूर्ण पेपर काढल्यानंतर आपल्याला एक फुलांची लेस घ्यायची आहे आणि याच्यावरती लावायची आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस लावू शकता। संपूर्ण कडेपर्यंत अशाच प्रकारची लेस लावून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली जी बाई आहे ती तयार झालेली आहे। तसेच मागचा जो एक्स्ट्रा नाड्यांचा भाग होता तो मी कट करून काढणार आहे, जेणेकरून आपल्याला घालताना प्रॉब्लेम येऊ नये। अशा प्रकारे सुंदरशी बाई तयार झालेली आहे। नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।